हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकाड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण युटिलिटीज पॅनल आणि क्लिपबोर्ड पॅनल याच्याबद्दल पाहिलं होतं. युटिलिटीज पॅनलमध्ये आपण एरिया कसं कॅल्क्युलेट करू शकतो, त्याबरोबर व्हॉल्यूम कसं कॅल्क्युलेट करू शकतो, त्याचबरोबर आपण एखाद्या ऑब्जेक्टला स्पेसिफिक एखाद्या प्रोजेक्टमधनं स्पेसिफिक ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे असतील तर त्याला कसं सिलेक्ट करता येतं याबद्दल डिस्कस केलं होतं. आणि क्लिपबोर्ड पॅनलमध्ये आपण कॉपी आणि पेस्ट याबद्दल पाहिलं होतं. आज आपण ॲट्रिब्यूट कमांडबद्दल पाहणार आहेत. जे लास्टला आपण एक काही लेक्चर अगोदर आपण ब्लॉक कमांड पाहिली होती आणि त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूट काय असतात याच्याबद्दल सांगितलं होतं. तर ॲट्रिब्यूट्सचं आज पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहेत आपण. तर ॲट्रिब्यूट कसे यूज करायचे, कशा पद्धतीनं आपण त्याला यूज करू शकतो, तर याबद्दल आपण डिस्कस करणार आहेत. आणि ॲट्रिब्यूटचा यूज आपण करणार आहेत आपल्या प्रोजेक्टमध्ये, किंवा जसं की आपला पॅनल जे टायटल ब्लॉक असतो तर ते बनवायला आपण यूज करणार आहेत. सो लेट्स गो टू ड्रॉइंग. तर इनिशियली ड्रॉइंगमध्ये आलो तर इनिशियली टायटल ब्लॉक काय असतं याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करतोय. ओके, तर टायटल ब्लॉकसाठी इथे मी क्रोमवरती आहे. क्रोमवरती इथे एक तुम्हाला स्क्रीनवरती ऑप्शन बघू शकतायत. एक टायटल ब्लॉक बनवलेला आहे, याला आपण टायटल ब्लॉक म्हणतो. आणि टायटल ब्लॉक कसा सेव्ह करायचा आहे आपल्याला, किंवा याला काय काय असतं याच्यामध्ये नेम्स वगैरे कसे आपण सेट करू शकतो याच्याबद्दल आपण आता प्रत्येक वेळेस टायटल ब्लॉक बनवणं सोपं नाही आहे. मग त्यासाठी काय करावं लागतं, तर त्यासाठी कसं आपण त्याला क्रिएट करू शकतो तर हे आपण बघूयात. ओके, तर असा एक सेम टायटल ब्लॉक आपण बनवू शकतो. ओके, ठीक आहे. तर तर आपल्याला टायटल ब्लॉक कसा बनवायचा याच्याबद्दल आपण डिस्कस करूयात. आणि त्याच्यामध्ये ॲट्रिब्यूटचा यूज करून आपण त्याच्यामध्ये नेमिंग वगैरे कसं टाकता येतं याच्याबद्दल डिस्कस करूयात. ओके, सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ठीक आहे. आता टायटल ब्लॉक नॉर्मली आपण 175 बाय 65चा आपण बनवूयात. म्हणजे रेक्टँगल घेतला 165 बाय 170 बाय 65चा आपण बनवूयात. ओके, 170. आता इथं जो बनवलेला आहे त्यांनी 190 बाय 65चा बनवलेला आहे. आपण कसं बनवणार आहेत, आपण जो बनवणार आहे तो सेम साईज, पण इथे 170 बाय 65चा आपण बनवणार आहे. ओके, हा आपला टायटल ब्लॉक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये आपल्याला पोर्शन्स क्रिएट करायचे आहेत. आपण ऑफसेट कमांडबद्दल पाहिलं होतं, पण पहिल्यांदा हा रेक्टँगल आहे याला एक्सप्लोड करूयात. एक्सप्लोड करा, एंटर करा. त्यानंतर आता ऑफसेट घेणार आहेत. आता ऑफसेटमध्ये मी आपल्या याच्यानुसार बनवणार आहे, असा एक्झॅक्ट सेम टू सेम नाही बनवायचं आहे. मला माझ्या रिक्वायरमेंटनुसार नॉर्मल सिम्पल टायटल ब्लॉक पाहिजे, तर तसा मी बनवणार आहे. सो ओके, याला एक्सप्लोड केलं. त्यानंतर आपण ऑफसेट घेणार आहेत. एक 10-10 mm ऑफसेट घेऊयात. ठीक आहे, इथला 10 mm ऑफसेट, त्यानंतरचा 10 mm ऑफसेट. ओके, त्यानंतरचे जे ऑफसेट घेणार आहेत आपण तर ते 7-7 mm घेणार आहेत. किती? 7-7 mm. 7 7. तर याच्यामध्ये आपण सर्वच डिटेल्स प्रोव्हाइड करणार आहेत. 7 आणि एक लास्टवाला आपण ठेवणार आहेत. इथे एक 10 आणि रिमेनिंग राहिला तो जस्ट रॅन्डमली आपल्याला तिथं ठेवलेला आहे. त्यानंतर या साईडला पण आपल्याला ऑफसेट घ्यायचं, जसं की स्क्रीनवरती बघू शकतायत. इथे त्यांनी हा ऑफसेट, आता इकडे बघा, हा टोटल 190 गेलाय. 90 हा प्लस टोटल 40 होतो 60 mm चा. म्हणजे आपण जर इकडनं याला इथे ऑफसेट घेऊयात. आपण टोटल 170चा घेतलाय ना, ऑफसेट घेतोय. इथं मी 50-50 आणि 70 असा एक खेळ खेळणार आहे. 50-50 आणि रिमेनिंग राहिलेला 70. 50 ठेवूयात, किंवा इथे याला 60 ठेवूयात, परत 60 ठेवूयात, आणि जो रिमेनिंग उरला तो राहू द्या. तर याच्यामध्ये काही गोष्टी ट्रिम करायच्या आहेत आपल्याला. तर त्यासाठी पहिल्यांदा एक पोर्शन इथे आपलं प्रोजेक्टचं टायटल येणार आहे. त्यानंतर कंपनीबद्दल, कंपनीचं नेम वगैरे. त्यानंतर ड्रॉ कोण केलेला आहे, अप्रूव्ह कोण केलेला आहे त्याच्याबद्दल, आणि ड्रॉ अँड डेट आपण लगेचच त्याच्यामध्ये हे करणार आहेत. ड्रॉइंग बाय, ड्रॉ बाय, चेक बाय, अप्रूव्ह बाय, स्केल याच्याबद्दल पूर्ण डिटेल द्यायचं आहे. आणि इथे आपण त्याचा एक लोगो एक टाकणार आहेत. ओके, इथे स्पेसिफिकली आपण एक लोगो एक प्लेस करूया, आणि डेट पण टाकायची आहे कुठल्या याला. ओके, तर हे आपण बनवलेलं आपलं एक असं नॉर्मली आपण बनवलेलं आहे. आता याच्यामध्ये टेक्स्ट टाकायचे आहेत.
तर टेक्स्टसाठी आपण मल्टीलाईन टेक्स्टचा यूज करणार आहे. ओके, टेक्स्ट घेतला, मल्टीलाईन टेक्स्ट घेतला. आता इथे आपल्याला टेक्स्ट टाकायचं आहे, नाव द्यायचं आहे प्रोजेक्ट टायटल म्हणून. काय द्यायचं आहे? प्रोजेक्ट टायटल, TITLE, प्रोजेक्ट टायटल, डबल डॉट आणि डॅश देऊया त्याच्यामध्ये. ठीक आहे. आता प्रोजेक्ट टायटल आपल्याला प्रॉपरली दिसतंय, किंवा याचं स्केल जर थोडं मोठं करायचं असेल तर डबल क्लिक करा. इथे आता आपण टेक्स्ट यूज करतोय, लक्षात घ्या. इथं 3 टाकला मी. ठीक आहे. आता सेम टेक्स्ट जर आपल्याला टाकायचे असतील तर आपण सेम पण टाकू शकतो. आता इथं मी काय करतोय, याला मी कॉपी करतोय आणि नंतर त्याला डबल क्लिक करून काय करायचं, आपल्याला एडिट करायचं आहे. हे झालं प्रोजेक्ट टायटल. इथं फर्म डिटेल्स, त्यानंतर ड्रॉन बाय, चेक बाय, अप्रूव्ह बाय. ओके, त्यानंतर स्केल, त्यानंतर शीट साईज, आणि त्यानंतर आपण घेणार आहे ते रिव्हिजन केलेलं आहे का. आणि इथे एक आपल्याला टाकायचं आहे डेटवाला. आता ह्या सगळ्यांच्या समोर मी काय केलं, पहिल्यांदा टेक्स्टला कॉपी करून घेतलं, त्यानंतर टेक्स्टला एडिट करायचं आहे, डबल क्लिक करा. इथं नाव द्यायचं आहे आपल्याला कंपनी नेम किंवा फर्म नेम. ओके, त्यानंतर इथे ड्रॉन बाय करायचं आहे, डबल क्लिक करा, कंट्रोल A करा, डिलीट करा, DRAWNBY, ड्रॉन बाय. किंवा त्याबरोबर आपण डेट पण टाकू शकतो. ड्रॉन बाय आहे. त्यानंतर चेक बाय, CHECKED, चेक बाय. त्यानंतर अप्रूव्ह बाय, कंट्रोल A, APPROVED, अप्रूव्ड बाय. ओके, त्यानंतर शीट स्केल, SCALE, स्केल काय घेतलेला आहे आपण. ठीक आहे. तुम्हाला याला मिडलमध्ये ठेवायचं असेल तर याला मूव्ह पण करू शकता. ठीक आहे. स्केल, त्यानंतर शीट साईज, सॉरी स्पेलिंग चुकलं, SHEET, साईज, शीट साईज. बॅकस्पेस घेतोय. ओके, शीट साईज ठेवला. आणि त्यानंतर लास्टचं रिव्हिजन आहे का, म्हणजे एखाद्या रिव्हिजन, REV टाकतो आपण, डॉट रिव्हिजन. आता रिव्हिजनच्या समोर पण आपल्याला त्याला मिडलला घेऊन यायचं रिव्हिजन्स. त्यानंतर इथे एक डेट टाकायची आपल्याला. आता काय करणार आहे, या प्रत्येकाच्या समोर आपण ॲट्रिब्यूट प्लेस करायचे आहेत. काय करायचे आहेत? ॲट्रिब्यूट प्लेस करायचे आहेत. आता ॲट्रिब्यूट काय असतात? ॲट्रिब्यूट्स नथिंग बट टेक्स्ट इन्फॉर्मेशन आपण देतो ब्लॉक फॉर्ममध्ये. जोपर्यंत आपण त्याला ब्लॉकमध्ये करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याचा इंटरप्रिटेशन्स किंवा त्याचा रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाही आहे. तर आता काय करणार आहेत, आता लक्षात ठेवा, आपण याच्यामध्ये हा थोडंसं मूव्ह करून घेऊयात आपला थोडा मिडलला. ऑर्थो मोड ऑन करा, जेणेकरून काय होईल, तो प्रॉपरली आपल्याला मिडलला वगैरे जातील, मूव्ह होतील. तर याला पण सिलेक्ट करा, याला पण, म्हणजे एकत्रच मूव्ह करता येईल आपल्याला. मूव्ह कमांड. आता तो ऑलरेडी पहिला पण सिलेक्ट केलेला होता त्यामुळे तो सिलेक्ट होत आहे. या दोघांना सिलेक्ट करा आणि दोघांना काय करा, मूव्ह करा इकडे. त्यासाठी मूव्ह कमांड. ठीक आहे, असं आपण मूव्ह करून घेतलं याला. मूव्ह कमांड. थोडंसं ऑर्थो मोड ऑन झाला की मग प्रॉब्लेम येतो, कधी कधी आपल्याला प्रॉपरली मूव्ह होत नाही आहे. तर ही आपण याला मूव्ह करून घेऊयात. ओके, तर ड्रॉन बायला थोडंसं इकडे. ठीक आहे, तसं आपण स्केल, शीट साईज वगैरे सगळे आपण मिडलला घेऊ शकतो. या सगळ्यांना सगळेच मूव्ह करूयात आपण. मूव्ह, या सगळ्यांना मूव्ह करूयात. प्रॉपर झूम करा थोडंसं, म्हणजे झूम केलं की तो तुम्हाला प्रॉपरली मूव्ह होताना दिसतील. ओके, तर हे असं आपण केलेलं आहे. या प्रत्येकाच्या समोर एक टॅग द्यायचा आहे. आता ॲट्रिब्यूट कमांड कुठे आहेत, तर इथे ब्लॉक आपण होम टॅबमध्ये आहेत. होम टॅबमध्ये पण आपल्याला इथे ब्लॉकवरती ॲट्रिब्यूट नावाची कमांड पाहायला मिळते. डिफाईन ॲट्रिब्यूट किंवा शॉर्टकट की असते ATT. काय असते? ATT. तर त्यासाठी ॲट्रिब्यूट डिफाईन करूयात. आता इनिशियली ॲट्रिब्यूट डिफाईन करताना एक लक्ष द्या, टेक्स्टचं हाईट काय आहे हे बघा. टेक्स्टचं हाईट आपण इथं 3 टाकलं आहे.
तर ॲट्रिब्यूटचंही हाईट आपण काय करणार आहेत, 3च ठेवणार आहेत. ओके, इथे मला थोडंसं एडिट करतोय कारण याच्यामध्ये स्पेस नाही दिला आपण. ठीक आहे. त्यानंतर ॲट्रिब्यूटचंही साईज आपण तेवढंच ठेवणार आहेत. तर त्यासाठी शॉर्टकट की सांगितली तुम्हाला, ॲट्रिब्यूट ATT. त्याबरोबर इथं टेक्स्टचा हाईट आपण 3 ठेवणार आहे. आणि टॅग म्हणून आता प्रोजेक्ट टायटलचं पूर्ण नाव टाकायचं असेल तर टाकू शकता, पण टॅगमध्ये कसं आहे स्पेस ॲक्सेप्ट होत नाही, त्यासाठी अंडरस्कोअर वगैरे टाकू शकता. इथं मी टॅग काय म्हणून देतोय, तुम्ही तुमच्या याच्यानुसार टॅग देऊ शकता. मी इथे त्याच्या नावानुसार प्रोजेक्ट टायटल, तर इथं मी काय देतोय टॅग, त्याला PT म्हणून टॅग देतोय. काय देतोय, PT म्हणून टॅग देतोय. आणि इथे त्याला PT म्हणून याच्यासमोर प्लेस करतोय. तसंच फर्म नेमला ATT, फर्म नेम FN ही शॉर्टकट की दिली आहे मी. तुम्हाला जे पाहिजे ते देऊ शकता, असं नाही आहे की बाबा तुम्हाला हेच पाहिजे. तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही देऊ शकतात. असं नाही आहे की तुम्हाला मी FN दिलं म्हणजे तुम्ही पण FN द्यावं. इथं काही कंपनी डिटेल्स किंवा कंपनी नेम CN पण देऊ शकतात. आता इथे ड्रॉन बायच्या समोर आपल्याला परत ॲट्रिब्यूट. आता ॲट्रिब्यूट जेव्हा एडिट करतोय, डबल क्लिक करतोय, तेव्हा फक्त आपण याचा टॅग चेंज करू शकतो. याचं साईज चेंज नाही करू शकत, याला टेक्स्ट कलर वगैरे अप्लाय नाही करू शकत. ओके, फक्त याचं काय करू शकतो, टेक्स्ट जो आहे तो चेंज करता येतो. तर तसंच ATT ॲट्रिब्यूट, त्यानंतर ड्रॉन बाय DRAWN किंवा DB आपण पण टाकू शकतो डायरेक्टली. ठीक आहे, DB. आता याच्याच समोर आपल्याला पुटअप करायचं आहे, तर इथे मिडलला पुटअप करतो मी DB. त्यानंतर चेक बाय. आता यालाच तुम्ही कॉपी करू शकता आणि डबल क्लिक करून एडिट करू शकता, पण मी प्रत्येक वेळेस इथे अप्लाय करतोय. ॲट्रिब्यूट CB चेक बाय, याच्याच खाली आपल्याला प्लेस करायचं आहे. ठीक आहे, याचं आणि याचं दोघांचंही कंडिशन्स घ्या. चेक बाय, अप्रूव्ह बाय ATT ॲट्रिब्यूट्स, APP अप्रूव्ह बाय, किंवा तुम्ही AB पण टाकू शकता. त्यानंतर स्केलसाठी आपण शॉर्टकट की SCALE टाकू शकतो, किंवा शॉर्टकट तुम्हाला SC टाकायचं असेल किंवा SC पण टाकू शकता. परत मी ॲट्रिब्यूट डिफाईन करतोय ATT शॉर्टकट की. त्यानंतर इथं टेक्स्ट हाईट आपण ऑलरेडी दिलेला आहे. इथं मी स्केल SCALE स्केल म्हणून दिलं, आणि इथे आपण स्केल प्रोव्हाइड करतो. असं रँडम शीट साईज तुम्हाला प्रोव्हाइड करायची आहे. शीट साईज त्यासाठी ATT प्रोव्हाइड करा. इथे शीट साईज मी SS हे शॉर्टकट की देतोय. तुम्हाला जी पण द्यायची असेल ती शॉर्टकट की तुम्ही ॲज अ देऊ शकता, त्याच्याबद्दल कन्फ्युजन नसावं. ठीक आहे, शीट साईज स्केलला थोडंसं बाहेर ओढतोय थोडं. ठीक आहे, त्यानंतर रिव्हिजन REV REV टाकूया तिथे. ओके करतोय. इथं रिव्हिजनमध्ये इथं रिव्हिजन प्लेस करतोय. ओके, थोडंसं याला मूव्ह करा कारण याच्यामध्ये गेलेलं आहे प्लेसमेंट करताना. थोडं झूम करून त्यालाच प्लेस करा. थोडं कधी कधी काय होतं की प्रॉपर तो प्लेस नाही झाला, तर याला मी मूव्ह करायला बघतोय, तो मूव्ह होतच नाही आहे. ठीक आहे, तर खूपच वरती गेलाय, थोडंसं त्याला खाली ठेवा. ठीक आहे, असं आपण रिव्हिजन दिलेलं आहे. आणि डेटसाठी परत ॲट्रिब्यूट. आता डेटचा आपल्याला फॉर्मॅट डिफाईन करावा लागतो, लक्षात असू द्या. टॅगमध्ये मी त्याला डेटच नाव टाकतोय किंवा DT पण टाकू शकता इथे. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, डिफॉल्ट त्याचा एक फॉर्मॅट डिफाईन करायचा आहे डेटसाठीचा. तर डिफॉल्टच्या समोर हा एक आयकॉन दिसतोय इन्सर्ट फील्ड नावाचा, यावरती क्लिक करा. त्यानंतर आपल्याला डेटमध्ये जायचं आहे. डेटमध्ये गेल्याच्यानंतर डेटचा फॉर्मॅट, तर डेटचा फॉर्मॅट काय हवा आहे तुम्हाला. आता हा मला 12 ऑगस्ट असा पाहिजे, तर तो तुम्ही सिलेक्ट करा. कुणाला वाटतं की मला हा पाहिजे, कुणाला हा पाहिजे, कुणाला टाईम पण पाहिजे, तो पण तुम्ही देऊ शकताय. इथे मला जो पाहिजे होता माझ्या रिक्वायरमेंटनुसार तो मी त्याला घेतलेला आहे. ओके, हे एवढं आपण केलं. त्यानंतर आपल्याला एखादा इमेज, आता जसं की आपलं जे एक पेज आहे कॅडकॅम इन मराठीचं, आपण एक इमेज आहे आपली,
इथे एक लोगो म्हणून टाकायचं आहे, कंपनीचा लोगो वगैरे, तर ते आपण टाकू शकतो. तर त्यासाठी आपल्याला इथं अटॅचमध्ये इन्सर्ट टॅबमध्ये अटॅच नावाची कमांड असते. कुठे? इन्सर्ट टॅबमध्ये. आता आपण होममध्ये होतो, इथे पण आपल्याला डिफाईन ॲट्रिब्यूट वगैरे कमांड पाहायला मिळतात. ओके, तर त्याबद्दल मॅनेज ॲट्रिब्यूटबद्दल मी वगैरे सांगेल त्याच्याबद्दल. ओके, ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण इथं इन्सर्ट टॅबमध्ये आलोत. इन्सर्ट टॅबमध्ये अटॅच नावाची कमांड आहे. अटॅचद्वारे आपल्याला काय करायचं आहे, डेस्कटॉपला आपली एक इमेज आहे लोगो म्हणून. काय आहे? लोगो. हा लोगो दिसतोय. तर हा लोगो आपल्याला इथं प्लेस करायचा. लोगो घेतला, लोगो इथे ओके करा. ओके करून आपल्याला कुठे प्लेस करायचा आहे? इथे. मग याचं साईज आपण देऊ शकतो. नॉर्मली याचं साईज इथे हे करा, ते क्लिक करा. तर हा आपण एक लोगो टाकलेला आहे, बघू शकतायत. ठीक आहे, असं आपण इथे एक लोगो टाकलेला आहे. लोगो झाल्याच्या नंतर आता याला काय करायचं आहे, आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे ब्लॉकमध्ये. काय करायचं आहे? ब्लॉकमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. तर त्यासाठी आपण त्या दिवशी 2 टाईपचे ब्लॉक पाहिले होते, क्रिएट ब्लॉक आणि एक राईट ब्लॉक. आपल्याला परमनंट ब्लॉक हवा असेल तर काय करतो आपण? राईट ब्लॉकचा यूज करतो, म्हणजे त्याची फाईल आपल्याकडे असते. तर त्यासाठी शॉर्टकट की पण मी सांगितली होती WB, बरोबर. WBL आपण टाकू शकतो. WB किंवा WBL अशी शॉर्टकट की असते. ब्लॉकमध्ये सिलेक्ट करा. त्यानंतर आपल्याला पिक पॉईंट. आता नॉर्मली आपला जो टायटल ब्लॉक असतो ना, तर राईट साईड बॉटमला असतो. राईट साईड बॉटमला असतो, म्हणून इथे मी टायटल ब्लॉकला इथे राईट साईड बॉटमला प्लेस करतोय. इथं कन्व्हर्ट टू ब्लॉक नावाचा ऑप्शन सिलेक्ट पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्टला सिलेक्ट करायचं आहे. तर कम्प्लीट ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करणार आहेत. एंटर करूयात. त्यानंतर याचं डेस्टिनेशन कुठे चाललं आहे, फाईलचा पाथ कुठे सेव्ह करायचा आहे. आता फर्स्ट ऑफ ऑल मी इथे फक्त डेस्कटॉपला सेव्ह करतोय, किंवा तुम्हाला जिथे पाहिजे तिथे तुम्ही सेव्ह करू शकताय. त्याला नाव देतो इथं टायटल ब्लॉक म्हणून. काय नाव दिलं? टायटल ब्लॉक असं नाव दिलेलं आहे. टायटल ब्लॉक 1 2, किंवा तुम्ही टायटल ब्लॉक कॅडकॅम, किंवा इथं मी कॅड टाकलं. ओके, त्यानंतर याला सेव्ह करा. सेव्ह केल्याच्या नंतर इथे आपण ओके करणार आहेत. इथे बघू शकता आपल्याला एक टेबल ओपन होतो. या टेबलमध्ये आपण रिव्हिजन टाकू शकतो. म्हणजे रिव्हिजन काय असतं, तर एखादा पार्ट आपण वर्षानुवर्ष यूज करतो, पण इनिशियली त्याचं डायमेन्शन असेल, त्याच्यामध्ये जसे जसे मॉडिफिकेशन होत गेले तर ते मॉडिफिकेशन्स आपण रिव्हिजनमध्ये लिहितो. तर रिव्हिजन केलेलं आहे का, किती वेळा केलेलं आहे. त्यानंतर शीट साईज. आता शीट साईज मला A3 पेपरवरती घ्यायचं होतं, A3 घेणार. स्केल 1:1 मध्ये मला स्केल करायचं आहे. आता अप्रूव्ह बाय समजा एक नाही, इथं कॅडकॅम असं टाकतोय मी. चेक बाय सेम नाव टाकतोय, कॅड. ड्रॉन बाय कॅम असं टाकलेलं आहे. फर्म नेम कॅडकॅम इन मराठी. आपल्या पेजचंच नाव टाकतोय इथं मी. तुम्हाला जो पाहिजे ते नाव टाकू शकता. आणि प्रोजेक्ट टायटल ऑटोकॅड ड्रॉइंग म्हणून इथे टाकतो. ऑटोकॅड DRAWING. ओके, जेव्हा इथं मी ओके करतोय तर इथे पहा आपल्या सर्व डिटेल्स आलेले आहेत. इथे बघू शकता. प्रोजेक्ट टायटल आलेला आहे, फर्म नेम आलेला आहे, ड्रॉन बाय आलेला आहे, हे सर्व डिटेल्स आलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण त्याला यूज करू शकतो. आता ब्लॉक परत मला दुसऱ्या ठिकाणी टाकायचा आहे. इथे मी ड्रॉइंग 2 ओपन करतोय. आता हा ब्लॉक मला परत दुसऱ्या ठिकाणी प्लेस करायचा आहे. तर ड्रॉइंग अजून एक ओपन करतोय, तर त्या ठिकाणी मला टाकायचं आहे. तर त्या ठिकाणी पण आपण काय करू शकतो, हा ब्लॉक इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे, तो कशाद्वारे करू शकतो, तर आपल्याकडे इन्सर्ट ब्लॉक नावाची कमांड आपल्याकडे अवेलेबल आहे. आपण याच्याबद्दल ऑलरेडी ब्लॉक कमांडबद्दल डिस्कस केलेलं होतं. त्याला मी थोडंसं झूम आउट करतोय, आणि झूम आउट करून त्याला इथे प्लेस करायचं आहे आपल्याला इन्सर्टद्वारे. कुठे? इन्सर्टद्वारे. तर इन्सर्टमध्ये आपण त्याला प्लेस करणार आहेत. ठीक आहे, जस्ट याला मी क्लोज करतोय. सो गो टू द इन्सर्ट कमांड. इन्सर्ट किंवा आय एंटर पण करू शकता. आपल्याकडे रिसेंटली एखादा ब्लॉक नाही आहे. रिसेंटमध्ये बघा टायटल ब्लॉक म्हणून आहे. रिसेंट जर नसेल, तुम्हाला इथे दाखवत नसेल, तर इथे ब्राउज पण करता येतो. हा इथे टॅब आहे बघा, याला ब्राउज करून पण आपण त्याला घेऊ शकतो. ओके, पण आपल्याकडे ऑलरेडी आहे. तर इथे तुम्ही त्याला टायटलला डबल क्लिक करा, आणि इथे आपण त्याला प्लेस करतोय.
इथे पहा परत याचं काय येतं, ब्लॉकचं एक ब्लॉक ॲट्रिब्यूट एडिटर नावाची कमांड ओपन होती आहे. रिव्हिजन नसेल तर आपण 0 टाकतोय. आता इथे मला शीट साईज A4च्या ऐवजी A3 हवं आहे, सॉरी A3च्या ऐवजी A4 हवं आहे. स्केल, आता स्केल माझा इथं 1:2 मध्ये स्केल केलं मी. अप्रूव्ह आहे. समजा ABC कोणीतरी पर्सन होता, तिथं समोर डेट टाकायची असेल तर आपण डेट पण टाकू शकतो. ठीक आहे, त्या किंवा साईन पाहिजे असेल साईन करता येतं. चेक बाय कोणीतरी XYZ पर्सन होता असं पण टाकता येतं. ड्रॉन बाय कॅडकॅम, ड्रॉन बाय कॅडकॅमनी केलेलं आहे. फर्म नेम, समजा आता एखाद्या कंपनीचं नाव आहे, आता इथं मी नॉर्मली TA टाकतोय, टाटा इंडस्ट्रीज INDU. ठीक आहे. प्रोजेक्ट टायटल AutoCAD, जे पण नाव द्यायचं असेल ते आपण देऊ शकतो. आता याचा जो सिक्वेन्स आहे तो थोडासा उलटा येतोय, बरोबर आहे. आपण टायटल ब्लॉक जेव्हा आपण प्लेस केलं होतं तेव्हा आपण लास्टला डेट वगैरे प्लेस केलं होतं, राईट. आता याला मी क्लोज करतोय. इथे तुम्ही बघू शकता आपलं आपण जसं जसं व्हॅल्यू दिल्यात तसं तसं इथं काय झालेलं आहे, जनरेट झालेला आहे आपला. याला आपण ॲट्रिब्यूटला एडिट पण करता येतं. हा आपण ब्लॉक आहे, ब्लॉकला एडिट करून काय गोष्टी चेंज करायची असेल तर चेंज करू शकता. आता इथं जर मी टेक्स्टला जर डबल क्लिक केलं, ज्या ॲट्रिब्यूट आपण डिफाईन केलेत तर याला जर डबल क्लिक केलं तर आपल्याकडे ॲट्रिब्यूट ओपन होत आहे. तर AutoCADच्या ऐवजी मला दुसरं काही टाकायचं आहे, AutoCAD शीट बनवून टाकायचं समजा, तर इथं मी टाकू शकतो. ठीक आहे, इथे टाकता येतं. आता इथं XYZच्या ऐवजी मला इथं नाव टाकायचं होतं बा, चेक बाय, टाकू शकता. त्याच्यानंतर त्या टेक्स्टसाठी अजून चेंज करता येतात. जसं की आपण ज्यावेळेस ॲट्रिब्यूट डिफाईन करत होतो ATT या शॉर्टकट कीने किंवा ॲट्रिब्यूट डिफाईन कमांडनी, तर त्यावेळेस त्या ॲट्रिब्यूटमध्ये फक्त आपल्याला त्याचं अल्फाबेट चेंज करता येत होते, त्याचं साईज वगैरे चेंज करू शकत होतो का. एक वेळेस अप्लाय केल्याच्या नंतर म्हणतो, एक वेळेस तुम्ही एखादा ॲट्रिब्यूट बनवलात आणि त्याला जेव्हा डबल क्लिक करतायत तर त्यावेळेस फक्त आपण त्यातला टेक्स्ट चेंज करू शकत होतो किंवा त्याचा जे टॅग आहे तो चेंज करू शकत होतो. पण आपण ब्लॉक बनवल्याच्या नंतर आपण ॲट्रिब्यूट म्हणजे टेक्स्टमध्येही चेंज करू शकतो. टेक्स्टच्या ऑप्शनमध्ये टेक्स्टचा हाईट पण चेंज करता येतं आणि प्रॉपर्टीजमध्ये गेलात तर त्याला कलर पण आपण अप्लाय करू शकतो. ठीक आहे, तर त्या स्पेसिफिक याला कलर अप्लाय झालेला आहे. ठीक आहे, हे आपण करू शकतो. त्याचबरोबर आपण इथे मॅनेज ॲट्रिब्यूट्स कमांडद्वारे मॅनेज ॲट्रिब्यूट कमांडचा यूज करून आपण याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स पण चेंज करता येतो. इथे बघू शकता, समजा आता ह्या प्रोजेक्ट टायटल मला वरती घेऊन जायचं, मूव अप करू शकता. डेट खाली आणायची आहे, डाऊन करा. त्याला काही एडिट वगैरे करायचं असेल तर एडिट करू शकता. सध्या मी दोघांना चेंज केलंय. परत इथं मी इन्सर्टद्वारे आपला परत टायटल ब्लॉक इथं इन्सर्ट करतोय. आता पहा, प्रोजेक्ट टायटल आणि डेटमध्ये बाकी आपण चेंज केलं नव्हतं. प्रोजेक्ट टायटल आता नंबर 1ला आलाय आणि डेट लास्टला आली आहे. तर अशा पद्धतीनेही आपण त्याला करू शकतो. आता सध्या मी इथे ओके केलं, चुकून ओके झाला, तर नंतर डबल क्लिक करून पण आपण याला एडिट करू शकता. त्यासाठी आपल्याला ॲट्रिब्यूट एडिटर नावाची कमांड ओपन होतोय. प्रोजेक्ट टायटलच्या ठिकाणी काही व्हॅल्यू टाकायची असेल तर आपण टाईप करू शकतो जे पण पाहिजे ते. ओके, त्यानंतर रिव्हिजनसाठी, सीट साईजसाठी, तर हे सर्व आपण करू शकतो. तर हे होतं आपलं ॲट्रिब्यूटबद्दल आज आपण डिटेल बघितलं. एखादी इमेज वगैरे जर टाकायची असेल तर आपण अटॅच कमांडचा यूज करू शकतो. त्याच इमेजला आपल्याला कट करायचं असेल, त्याच इमेजला त्याला ॲडजस्ट करायचं असेल तर ह्या ओव्हरऑल गोष्टी आपण करू शकतो या ॲट्रिब्यूट कमांडद्वारे किंवा ॲट्रिब्यूट प्लस ब्लॉक. ॲट्रिब्यूटचं इंटरप्रिटेशन तुम्हाला ब्लॉक कमांडमध्ये पाहायला मिळतं. म्हणजे ॲट्रिब्यूट यूज करताना तुम्हाला तिथे ब्लॉक पण यूज करावा लागतो, जिथे आपण हा W ब्लॉक यूज केलेला आहे. ओके, सो तरी आजचं लेक्चर आपण इथे स्टॉप करतोय. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.